So enzyme is nothing but a enhancer of any chemical reaction. त्यामुळे एन्झाईम हा मेनली बायोकेमिकल इंडस्ट्रीज किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. So what is a enzyme immobilization? So it may be defined as the process of confining the enzyme molecules to a solid support over which a substrate is passed and converted to product. आता एन्झाईम इमोबिलायझेशन म्हणजे जर नावाप्रमाणे जायचं म्हटलं तर इमोबिलाइज म्हणजे त्याला त्याची मोबिलिटी कमी करणे, ओके, रिड्यूस करणे किंवा नल करणे. सो मोबिलिटी कमी करणे म्हणजे याचा अर्थ काय, त्याला एका ठिकाणी फिक्स करणे. ओके, सो इमोबिलायझेशन म्हणजे हेच आहे की एन्झाईमला एका ठिकाणी फिक्स करणे. ओके, सो फिक्स केल्यानंतर त्याचा यूज काय होतो की त्या सॉलिड सपोर्टला तो फिक्स झालाय, त्या फिक्स झाल्यानंतर त्याला आपण त्याच्यावर सबस्ट्रेट ऍड करतो. सबस्ट्रेट ऍड केल्यानंतर त्याला आपण त्या सबस्ट्रेटला कन्वर्ट करतो प्रोडक्ट मध्ये. ओके, सो एन्झाईमचं मेन जे रोल आहे ते सबस्ट्रेटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्जन करणे. सो त्यामुळे जर आपल्याला एका ठिकाणी तो सॉलिड सपोर्टला जर फिक्स असेल एन्झाईम, तर आपल्याला तो सबस्ट्रेट एकदा म्हणजे त्याच ठिकाणी फक्त तिथे ऍड करायचा असतो सबस्ट्रेट. ओके, सो एन्झाईम जर फिक्स नसेल तर पुन्हा पुन्हा तुम्हाला तो कंटिन्युअसली एन्झाईम घ्यावा लागतो. त्यामुळे इमोबिलायझेशन हे इम्पॉर्टंट आहे, कारण आपण एकाच ठिकाणी तो एन्झाईम रियूज करू शकतो. ओके, कारण एकाच ठिकाणी फिक्स आहे आणि फिक्स असल्यामुळे त्याचा आपण कंटिन्युअस रियूज करू शकतो. ओके, immobilized enzyme is the one whose movement in space has been restricted either completely or to a small limited region. आता इमोबिलाइज एन्झाईम असे असतात की त्यांची मुवमेंट ही रेस्ट्रिक्ट केलेली असते. ओके, कारण तो जर मूव ऑन झाला किंवा तो मुवमेंट जर झाली तर तो पुन्हा आपल्याला ऍड करावा लागतो, त्यामुळे त्याची मुवमेंट ही रेस्ट्रिक्टेड केली जाते. ओके, सो व्हॉट इज द नीड ऑफ इमोबिलाइज एन्झाईम. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की प्रोटेक्शन अगेन्स्ट डिग्रेडेशन अँड डिऍक्टिव्हेशन ऑफ एन्झाईम. ओके, सो दिस इज द फर्स्ट वन इम्पॉर्टंट फॅक्टर यू नीड टू नो, की त्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की त्याचं डिग्रेडेशन आणि डिऍक्टिव्हेशन होण्यापासून त्याचं प्रोटेक्शन करते. सॉलिड सपोर्टला आपण एन्झाईम जर ऍड केला तर त्याचं डिग्रेडेशन किंवा डिऍक्टिव्हेशन होणार नाही. देन रियूज ऑफ एन्झाईम फॉर मेनी रिॲक्शन सायकल्स लोअरिंग द टोटल प्रोडक्शन कॉस्ट ऑफ एन्झाईम मेडिएटेड रिॲक्शन. आता ते एन्झाईम जे आपण ते रियूज करू शकतो. ओके, सो रियूज केल्यामुळे आपण त्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कमी करतोय. ओके, लोअर करण्याचं काम करतोय. Then after ability to stop the reaction rapidly by removing the enzyme from the reaction solution. Then after enhance the stability increase करण्याचं काम एन्झाईम इमोबिलायझेशन मध्ये होत असते. Easy separation of the enzyme from the product, and then product is not contaminated with the enzyme. So this is one of important factor that we need to consider before going to immobilize enzyme. ओके, आता इमोबिलाइज करायचं त्याच्याकरता कॅरियर मॅट्रिक्स पाहिजे किंवा सपोर्ट पाहिजे, सॉलिड सपोर्ट. ओके, त्याच्यावर आपल्याला एन्झाईम फिक्स करायचं आहे. तर त्याकरता जे सपोर्ट असतं किंवा जे मॅट्रिक्स असते त्याचे इम्पॉर्टंट जे कॅरेक्टर आहे त्यामध्ये पहिला आहे इनर्ट. जो मटेरियल यूज करणार आहे ॲज अ सपोर्ट तो इनर्ट पाहिजे. सो देन आफ्टर फिजिकली स्ट्रॉंग अँड स्टेबल सपोर्ट पाहिजे. देन आफ्टर कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे त्याची कॉस्ट पण म्हणजे तो एकदम एक्सपेन्सिव्ह पण असला पाहिजे. देन रिजनरेबल म्हणजे तो पुन्हा जनरेट करता आला पाहिजे. आणि देन रिडक्शन इन प्रोडक्शन इनिबिशन. आता प्रोडक्ट इनिबिशन करणारा नसला पाहिजे, कारण जर प्रोडक्टला इनिबिट केलं तर त्याचं एन्झाईमचं तो ते रिॲक्शन त्याला डिस्टर्ब करणार आहे. ओके, टील नाव समजलंय का? कन्सेप्ट समजले एन्झाईम इव्होल्युशन. Yes, sir. ओके, तर कॅरियरचे क्लासिफिकेशन बघणार तर आपण त्याचे मेथड्स बघूया. ओके, सो इमोबिलायझेशनचे मेथड मेनली आहे फिजिकल आणि केमिकल. ओके, सो एन्झाईम आपल्याला इमोबिलाइज करायचं आहे त्याच्याकरता फिजिकल मेथड जे आहे ते ऍडझॉर्प्शन आहे, एन्ट्रॅपमेंट आहे, एनकॅप्सुलेशन आहे.
आणि केमिकल आहे ती कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे. सो फिजिकल मेथड ॲज आता नावाप्रमाणेच आहे की फिजिकल म्हणजे आपण त्याला एखादा फिजिकल फोर्सने किंवा फिजिकल रिॲक्शनने आपण त्याला तिथे इमोबिलाइज करतोय, आणि केमिकल म्हणजे केमिकल रिॲक्शन ऍक्टिव्हिटी हॅपन होतं. सो फिजिकल मध्ये ऍडझॉर्प्शन जे मेथड आहे, ओके. सो ऍडझॉर्प्शन मध्ये आपण तुम्हाला ऍडझॉर्प्शन एन्ट्रॅपमेंट हे वर्ड माहिती असेल ना. ऍडझॉर्प्शन मध्ये आपण जनरल मॉलिक्युलर ऍडझॉर्प्शन कसं होतं हे तुम्हाला माहिती आहे ना. ऍडझॉर्प्शन आणि ऍब्झॉर्प्शन मध्ये काय फरक तुम्हाला माहिती आहे ना. ADBO, ओके. ऍडझॉर्प्शन अँड ऍब्झॉर्प्शन ABSO. डिफरन्स माहिती आहे का? येस सर. ओके, सांगा मग. सर ऍब्झॉर्प्शन मध्ये फक्त सरफेसवर बाइंड होतात आणि ऍब्झॉर्प्शन मध्ये आतमध्ये सेल पर्यंत ओके, जाते, जी गुड. पण काही असेल ते. ओके ओके, ठीक. ऍडझॉर्प्शन मध्ये सांगितलं की आता की जे सरफेसला जो मॉलिक्युल आहे, म्हणजे जो आपण इंटरॅक्शन करतो दोन मॉलिक्युलची, त्यामध्ये जो बाहेरचा एक्सटर्नल मॉलिक्युल आहे तो इंटरनल मॉलिक्युलच्या सरफेसवरच असतो, ओके, ऍडझॉर्प्शन मध्ये. आणि ऍब्झॉर्प्शन मध्ये तो कम्प्लिटली इनर साइडला मूव्ह ऑन होते, ओके. सो दिस इज द बेसिक डिफरन्स. आता या टेक्निकचा यूज करून आपण एन्झाईम जो आहे ते सरफेसला बाइंड करतोय, ओके. आता हा सॉलिड सपोर्ट आहे, त्याच्यावर आपण आपला जो एन्झाईम आहे त्याला ऍडझॉर्प्शन मेथडच्या थ्रू बाइंड करतो, ओके. हा हीच एक बेसिक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये व्हेरियस काइंड ऑफ फिजिकल बाइंडिंग तिथं प्रेझेंट आहे. त्यामध्ये वीक इंट्रॅक्शन लाईक वॅन वॉल फोर्सेस, हायड्रोजन बॉन्ड्स. आता हे सगळ्या गोष्टी फिजिक्सच्या आहेत, त्यामुळे पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जो कॅरियर मॉलिक्युल आहे आपला, म्हणजे जो सॉलिड सपोर्ट आहे त्याच्या सरफेसवर आपला एन्झाईम बाइंड होतो, ओके. सो अदर मेथड आणि याच्यामध्ये हाच फरक आहे की यामध्ये जो सरफेसवरच आपला जो एन्झाईम आहे तो बाइंड होतोय बाय युझिंग ऍडझॉर्प्शन मेथड. त्यामध्ये कॅरियर जे आहेत ते आहेत सिलिका, बेंटोनाइट, सेल्युलोज, ओके. हे कॅरियर इथे यूज केलं जातं. आता सिलिका काय हे तुम्हाला माहिती असेल, माझ्या होते सिलिकॉन जो मॉलिक्युल असतो त्याच्यावालं बनलेलं असते. त्यानंतर बेंटोनाइटचं एक ग्रॅन्युल असतं, ओके. सेल्युलोज. आता हे सगळे कॅरियर झाले, कारण यांचे जे कॅरेक्टर आहेत ते आपले आयडियल आहेत, ओके. त्यामध्ये तो इनर्ट आहे, तो रिॲक्ट होत नाहीये, ओके. तो हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर झाले त्याचे. ऍडव्हान्टेज काय आहे, सो सिलेबस वाईज तुम्हाला हे महत्वाचं आहे की त्याचे टाइप्स काय आहेत, ओके. एन्झाईम इमोबिलायझेशनचे, त्यानंतर टाइपचे ऍडव्हान्टेज किंवा डिसएडव्हान्टेज काय आहेत, आणि त्यानंतर त्याचे टेक्निक्स, त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. सो या मेथडचे ऍडव्हान्टेजेस आहे की एक सिम्पल आहे आणि इकॉनॉमिकल आहे, लिमिटेड लॉस ऑफ ऍक्टिव्हिटी आहे, कॅन बी रिसायकल अँड रिजनरेटेड अँड रियूज. त्याचप्रमाणे डिसएडव्हान्टेज हेच आहेत की रिलेटिव्हली लो सरफेस एरिया फॉर बाइंडिंग, एक्सपोजर ऑफ एन्झाईम टू द मायक्रोबियल अटॅक, ओके. आता आपण सरफेसलाच बाइंड करतो, त्याच्यामुळे त्याच्यावर मायक्रोबियल अटॅक होऊ शकतो किंवा इतरही फिजिकल किंवा केमिकल रिॲक्शन त्याच्यावर होऊ शकते. त्यामुळे जेव्हा सरफेसला बाइंड होतो एन्झाईम, त्यामुळे बरेचसे अटॅक होत असतात, ओके. yield are often low due to inactivation and desorption. आता काय वेळेस एन्झाईम इनॅक्टिव्हेशन पण होतं किंवा डिसऑप्शन म्हणजे रिमूव्ह पण होतं. त्यामुळे हे ज्या आपण सरफेसला बाइंड करतो एंट्रॅपमेंट, सॉरी ऍडझॉर्प्शन मध्ये, याचे हेच इम्पॉर्टंट ड्रॉबॅक आहेत, ओके. एंट्रॅपमेंट आता एंट्रॅपमेंट मेथड मध्ये एन्झाईम
enzyme or cell are not directly attached to the support but simply trapped inside the polymer matrix. आता याच्यामध्ये जे मॅट्रिक्स असतं मॅट्रिक्स फॉर्म्युलेशन तुम्हाला माहित आहे, आपण ॲग्रो जेल मध्ये किंवा जेल इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक मध्ये बघितलंय. सो हे इम्पॉर्टंट आहे की त्या मॅट्रिक्स जे असतं त्या मॅट्रिक्स मध्ये आपला एन्झाईम ट्रॅप होतो. ओके, सो या मेथडला एन्ट्रॅपमेंट म्हणतात. So enzymes are generally held entrapped within the suitable gels or fibers. Okay, it is done in such way to retain the protein while allowing the penetration of the substrate. Okay, here important point आहे इथे. It is done in such a way as to retain protein while allowing the penetration of the substrate. ओके, तिचा प्रोटीन हा रिटेन केला जातो. ओके, आणि तरी पण तिथे आपला सबस्ट्रेट जो आहे ते ऍड करण्याचं काम आपण करत असतो. ओके, सो असं या ठिकाणी असं होऊ शकत नाही की तिथे आपण आपला एन्झाईम ऍड केला आहे तर तिथे सबस्ट्रेट ऍड होऊ शकत नाही. ओके, त्याचा काही उपयोग राहत नाही. जर सबस्ट्रेट ऍड होत नसेल तर आपण एन्झाईम इमोब्लेशनचा काहीच यूज नाही. ओके, सो याच्यामध्ये पण दोन टाइप्स आहेत की मॅट्रिक्स मध्ये एनकॅप्सुलेट करणे आणि ड्रॉपलेट किंवा मायक्रो कॅप्सूल मध्ये त्याला एनकॅप्सुलेट करणे. ओके, सो एन्ट्रॅपमेंट मेथड मध्ये तर त्यामध्ये इन्क्लुजन इन जेल्स आहेत. तर जेल मध्ये आपण जर त्याला टाकलंय तर त्यामध्ये पॉलीअक्रिल अमाइड जेल आहे, ते पॉलिव्हिनिल अल्कोहोल जेल आहे. ओके, सो हे ड्रॉपलेट मध्ये जे आहे एन्ट्रॅप्टेड ते आपण जेलच्या यूज करून करतो. ओके, त्यानंतर इन्क्लुजन इन द फायबर्स त्यामध्ये सेल्युलोज आणि पॉलीअक्रिलामाइड जेल आहे ते आहेत. फायबर मध्ये इन्क्लुजन करण्यासाठी सेल्युलोज आणि पॉलीअक्रिलामाइड जेल्स आहेत. देन आफ्टर इन्क्लुजन इन मायक्रो एनकॅप्सूल त्यामध्ये पॉलीअमाइन, पॉलीबेसिक ऍसिड अँड क्लोराइड मोनोमर्स आहेत. देन आफ्टर लॅटेस्ट टाइप एन्ट्रॅपमेंट जे आहेत, entrapment involves entrapping enzyme within the interstitial spaces of cross-linked water insoluble polymers. Okay, some synthetic polymers such as polyacrylamide, polyvinyl alcohol, and natural polymer like starch have been used to immobilize enzymes using. सो यामध्ये काय होतं की मेशेस म्हणजे आपण जाळी म्हणतो त्या जाळी टाईप स्ट्रक्चर तयार होतं आणि त्यामध्ये आपला एन्झाईम हा बाइंड होत असतो. ओके, तो असं हे फिजिकली तुम्हाला कधी दिसणार नाही. ओके, की एन्झाईम असा दिसतोय आणि अशा मेश किंवा अशा क्रॉस लिंकिंग फॉर्म झाल्या आहे. पण हे ज्यावेळेस मॉलिक्युलर लेवलला किंवा आपण एकदम मायक्रो लेवलला बघतो त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चर असं असतं. ओके, तर तुम्ही डोळ्याने बघायला गेलं तर तुम्हाला असं कधीही दिसणार नाही की त्याचं असं लिंकिंग किंवा क्रॉस लिंकिंग फॉर्म झाली त्यामध्ये तुमचा इमोबलाइज एन्झाईम किंवा एन्झाईम तिथं इमोबलाइज केलाय असं नेकड आईजने तुम्हाला दिसणार नाही. त्यानंतर सेकंड टाइप जो होता मायक्रो कॅप्सूल टाइप एन्ट्रॅपमेंट होतो. यामध्ये आपला जो पॉलिमर आहे त्यामध्ये आपण आपला एन्झाईम हा इमोबलाइज करतो. ओके, त्याचं एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे सेमी परमिएबल कोलोडेशन और नायलॉन मेम्ब्रेन्स इन द शेप ऑफ स्पियर्स. ही नायलॉन मेम्ब्रेन आहे त्याच्यावर आपण आपला जो एन्झाईम आहे तो एन्ट्रॅप केला. ओके, देन ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज याचे पण आहेत. त्यामध्ये नो केमिकल मॉडिफिकेशन त्याच्या फिजिकल जे आपलं वे आहे फिजिकल इमोबिलायझेशन जे आहे त्यामध्ये एक इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज हाच आहे की केमिकल मॉडिफिकेशन होत नाही. देन आफ्टर रिलेटिव्हली स्टेबल फॉर्म याच्यामध्ये तयार होत आहे. इझी हँडलिंग अँड रियूज. पण डिसएडव्हान्टेज हाच आहे की एन्झाईम मे लिक्स फ्रॉम द पोर्स. पोरचे आपण एन्ट्रॅपमेंट मेथड मध्ये बघितलंय की पोर्स फॉर्मेशन होते. पोर फॉर्मेशन मध्ये जर एन्झाईम जर आपला लीक झालाय तर तेवढा एक आपला डिसएडव्हान्टेज असतो. देन आफ्टर आता ही केमिकल रिॲक्शन आहे त्या केमिकल मध्ये कोव्हॅलेंट बाइंडिंग हा इम्पॉर्टंट आहे. क्रॉस लिंकिंग आता ह्याच मेथड मध्ये क्रॉस लिंकिंग हे हा पण पॉइंट आला होता आपला. ओके,
हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, फक्त हे मेथड नाही याच्यामध्ये. कोव्हॅलेंट बाइंडिंग आणि क्रॉस लिंकिंग. ओके, एन्झाईम इमोबलायझेशन मध्ये कोव्हॅलेंट बाइंडिंग आणि क्रॉस लिंकिंग हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके, तर कोव्हॅलेंट बाइंडिंग हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यामध्ये काय आहे की वॉटर इन्सोल्युबल कॅरियर्स आहेत, ते कोव्हॅलेंट बाइंडिंगने बाइंड होतात. ओके ओके, बाइंडिंगचे किंवा बॉन्डचे दोन टाईप असतात, आयोनिक बॉन्डिंग आणि कोव्हॅलेंट बॉन्डिंग. सो दोन मॉलिक्यूल मध्ये जे बाइंडिंग होते त्यामधला हा एक टाइप आहे कोव्हॅलेंट बाइंडिंग. ओके, सो कोव्हॅलेंट बाइंडिंग ही रिलेटिव्हली वीक असते. ओके, आयनिक बॉन्डिंग पेक्षा. त्यानंतर क्रॉस लिंकिंग जे आहे, क्रॉस लिंकिंग मध्ये इंटरमॉलिक्युलर क्रॉस लिंकिंग आणि त्यामध्ये एन्झाईम एंट्रॅप होणे हा एक पॉइंट आहे. ओके, ते हा सिलेबस मधला पार्ट नाही क्रॉस लिंकिंगचा. ओके, आता तुम्हाला इथे बघू शकता की ऍडजॉर्प्शनच्या इथे तो सरफेसला फक्त बाइंड झालाय, नंतर कोव्हॅलेंट मध्ये तो बॉन्डिंग फॉर्म करतोय. एनकॅप्सुलेशन मध्ये कॅप्सुलेशन फॉर्म झालंय. ओके, त्यामध्ये आपला एन्झाईम आहे. क्रॉस लिंकिंग मध्ये तिचं लिंकिंग फॉर्म झाले. ओके, एन्झाईम्स मध्ये. देन आफ्टर एन्ट्रॅपमेंट मध्ये एन्ट्रॅपमेंट जो आहे म्हणजे तिथं एन्ट्रॅप झालाय त्या लॅटिक्स मध्ये. ओके, त्या जाळीमध्ये म्हणू शकता आपण, किंवा तो त्या स्पेस मध्ये तो एन्ट्रॅप झालाय. ओके ओके, सो फिजिकल मेथड समजला का तुम्हाला? मिडवे. येस सर. सो हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कंपॅरिझन केलं तर त्या ज्या मेथड आहेत त्यामध्ये काय काय डिफरन्स आहे. ओके, प्रिपरेशन कॉस्ट आहे त्यामध्ये, त्यानंतर बाइंडिंग फोर्सेस आहेत, एन्झाईम लिकेज आहे, त्यांचा ऍप्लिकेबिलिटी आहे, रनिंग प्रॉब्लेम्स आहेत, मॅट्रिक्स इफेक्ट्स आहेत. लिमिटेशन काय आहेत आता आपण बघू एन्झाईम इमोलेशनचे. त्यामध्ये कॉस्ट ऑफ कॅरियर इमोबिलायझेशनची मेथड आहे, ते एक लिमिटेशन असू शकतं. जर कॉस्ट ऑफ कॅरियर जर हाय असेल तर तो एक लिमिटेशन फॅक्टर आहे. त्यानंतर चेंजेस इन प्रॉपर्टीज म्हणजे सिलेक्टिव्हिटी किंवा त्या एन्झाईमच्या प्रॉपर्टीमध्ये चेंज झालं तर तो एक लिमिटेशन आहे. त्यानंतर मास ट्रान्सफर लिमिटेशन हा पण एक आहे, की जर बल्क क्वांटिटीमध्ये करत असेल तर एक प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे. त्यानंतर प्रॉब्लेम विथ कोफॅक्टर अँड रिजनरेशन. कोफॅक्टर आहे, रिजनरेशन आहे, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे एन्झाईम ऍक्टिव्हिटी मध्ये. ओके, तर एन्झाईम ऍक्टिव्हिटी चेक करायची असते तर त्याचं कोफॅक्टर आहेत आणि त्याचे एन्झाईम रिजनरेशनचे प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम्स विथ मल्टी एन्झाईम सिस्टीम. जर मल्टी एन्झाईम तुम्ही यूज करत असाल तर त्याचे पण प्रॉब्लेम असतात. ऍक्टिव्हिटी लॉस ड्युरिंग द इमोबिलेशन. तो त्याचे म्हणजे एन्झाईमची ऍक्टिव्हिटी ती लॉस होऊ शकते. ओके, इमोबिलायझेशनच्या प्रॅक्टिस मध्ये. ओके, हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे की एन्झाईम इमोबिलायझेशन इज वन ऑफ द मोस्ट प्रॉमिसिंग अप्रोचेस फॉर एक्सप्लॉइटिंग एन्झाईम बेस्ड प्रोसेसिंग बाय ट्रान्सफॉर्मेशन डायग्नोस्टिक फार्मास्युटिकल अँड फूड इंडस्ट्रीज. ओके, तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जिथे जिथे एन्झाईमचा यूज होते तिथे आपण या मेथडचा यूज करू शकतो. कारण ज्यावेळेस लार्ज क्वांटिटीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला एन्झाईम यूज करायचं असतं, ओके, त्यावेळेस आपल्याला एन्झाईम इमोबिलाइज करावं लागतो. ओके, कारण तुम्ही कंटिन्युअसली
एन्झाईम जर वॉश आउट झाला तर तो आपण आपल्याला पुन्हा नवीन एन्झाईम रियूज करावा लागतो. ओके. सो त्यामुळे जर त्याला त्याचा पूर्ण इफिशियंट यूज करायचा असेल तर आपल्याला एन्झाईम हा इमोबिलाइज करावा लागतो. ओके. तो हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे इमोबिलायझेशन मध्ये. समजलंय ना मग? आता शॉर्ट मध्ये एन्झाईम काय ते समजून घेऊ. तर तुम्ही जर बघितलं असेल फूड मध्ये किंवा फूड टेक मध्ये तुमच्या, तर एन्झाईम चीज प्रोडक्शन तुम्हाला आहे का प्रॅक्टिकल? चीज प्रोडक्शन. बोरसे. चीज प्रोडक्शन आहे प्रॅक्टिकल तुम्हाला? नेक्स्ट सेमला आहे सर. ओके. ठीक आहे मग तुमच्या मोस्ट ऑफ प्रोसेसेस मध्ये चीज प्रोडक्शन मध्ये एन्झाईम यूज केलं जातं. ओके. सो जनरल कॅरेक्टर ऑफ एन्झाईम्स, एन्झाईम जे आहे ते प्रोटीन असतं. ओके. ऍक्टिंग एज अ कॅटलिस्ट इन अ स्पेसिफिक बायोकेमिकल रिएक्शन. ह्युमन बॉडी मध्ये थाउजंड ऑफ डिफरंट एन्झाईम हे डेली वर्क करत असतो. ओके. मोस्ट ऑफ एन्झाईम आर ग्लोबुलर प्रोटीन्स बट सम ऑफ मेड ऑफ RNAs. ओके. ओके. ठीक आहे. कॉन्जुगेटेड एन्झाईम जे असतात काही सिंपल दोन टाईप आहे. त्यामध्ये सिंपल एन्झाईम आहे, कॉन्जुगेटेड एन्झाईम आहे. ओके. तर सिंपल एन्झाईम म्हणजे फक्त एक प्रोटीन असतं. ओके. देन कॉन्जुगेटेड एन्झाईम हे मोस्टली पॉप्युलर आहे. त्यामध्ये काय असतं, अपो एन्झाईम हा जो प्रोटीन पार्ट आहे फक्त त्याला म्हणतं अपो एन्झाईम. आणि त्यासोबत जे को एन्झाईम असतं. ओके. आणि त्यानंतर जो कॉन्जुगेट तयार होतो त्याला म्हणतं होलो एन्झाईम. सो दॅट्स वाय को एन्झाईम जे आहे ते इम्पॉर्टंट पार्ट आहे जे प्रोसेस करण्यासाठी. ओके. या दोन्ही जर एकत्र असलं तर त्याला म्हणतात कॉन्जुगेट एन्झाईम और होलो एन्झाईम. ओके. कोएन्झाइम कोफॅक्टर काय आहे? कोएन्झाइम provides additional chemical reactive function group beside those present in the amino acid of the coenzyme. Generally काय असतात, they either a small or organic molecule or inorganic ions. Okay. So mostly मेटल आयन जे असतात ते कोफॅक्टर किंवा कोएन्झाइम म्हणून यूज होतात. त्यामध्ये झिंक आहे, मॅग्नेज आहे, फेरस आहे. ओके. त्यानंतर कोएन्झाइम जे असतात a small organic molecule which act as a cofactor in conjugated enzyme. They mostly
कोएन्झाईम जे असतात ते विटॅमिन्स आणि विटॅमिन डेरिव्हेटिव्ह असतात. ओके, सो मेनी विटॅमिन्स ऍक्ट ॲज अ कोएन्झाईम. सो आपण म्हणतो की विटॅमिन्स का युजफुल आहे ओके न्यूट्रिशन मध्ये. So they act as a coenzyme, okay, for any enzymatic reaction. So digestion of any material inside human body, we need a coenzyme or enzymes, okay. So जे न्यूट्रिशनचं तुम्हाला जर चॅप्टर असेल त्यामध्ये तुमचं डायजेशनचं पार्ट आहे, तर त्या पार्ट मध्ये पण तुम्हाला एन्झाईम हे इम्पॉर्टंट आहे. ओके, आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सलायवा मध्ये पण एन्झाईम असतात. त्यानंतर डायजेशन सिस्टम मध्ये पूर्ण एन्झाईम सुद्धा आहे. ठीक आहे, नॉमनक्लेचर वगैरे बघण्याची गरज नाही. सबस्टेट म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे की सबस्टेट इज द रिएक्टंट अपॉन विच स्पेसिफिक एन्झाईम ऍक्ट. ओके, ज्यावर एन्झाईम ऍक्ट होतो त्याला सबस्टेट म्हणतात. काय? आता एन्झाईम आणि सबस्टेट या दोन्हीचं एन्झाईम सबस्टेट कॉम्प्लेक्स तयार होते. आणि कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर त्या सबस्टेटचं प्रोडक्शन एखाद्या प्रोडक्ट मध्ये होतो. ओके, एन्झाईमचे यूज करून, आणि एन्झाईम तिथे रिमूव्ह होतो. एन्झाईमचा यूज हा केमिकल रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होणे नाहीये, फक्त त्याला काय म्हणतो आपण ऍक्सेलरेट करणे किंवा ते कॅरी आउट करणे. फक्त एन्झाईम हा कधीच कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीये. ओके, तो फक्त सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन एखाद्या प्रोडक्ट मध्ये करतो. ओके, आता काही क्लास आहे एन्झाईमचे, मेनली 6 मेजर क्लासेस असतात. हायड्रोलाइज, लायजेस, आयसोमरेज, लायगेज. सो हे डिपेंड आहे त्या केमिकल रिएक्शन वर. ओके, आता लायज जो क्लास आहे LYAC, या क्लासमध्ये काय होतं की मेनली ऍडिशन ऑर रिमूव्हल ऑफ ॲटम्स टू फॉर्म अ डबल बॉन्ड. ओके, सो हे मेनली रिमूव्हल ऑफ एनी मॉलिक्युल्स. ओके, त्यानंतर हायड्रोलायसिस, हायड्रोलायसिस मध्ये हायड्रोलायसिस रिएक्शन होत असते. ओके, म्हणजे वॉटर मॉलिक्युल ऍडिशन. ओके, आता ही इम्पॉर्टंट पार्ट आहे. ऍक्टिव्ह साईट काय असते, एन्झाईम वर एक ऍक्टिव्ह साईट असते. ओके, त्या ऍक्टिव्ह साईटलाच आपला जो सबस्ट्रेट आहे तो बाइंड होतो. ओके, आता या रिएक्शन मध्ये तुम्ही बघू शकता की एन्झाईम आहे, सबस्ट्रेट आहे. ओके, तिथे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला आणि त्यानंतर ते सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये झालं. ओके, आणि प्रोडक्ट मध्ये झालं तर प्रोडक्ट रिमूव्ह होतो आणि एन्झाईम परत ओके परत ते यूज करण्यासाठी करता येतो आपल्याला. ठीक आहे, समजलं ना मग आता.